हाय नमस्ते, शीतलमती व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आता आम्ही शेतात आलो आहे, भाजी विक्रीसाठी न्यायची आहे आणि ती आता आम्ही काढाय काकी आप्पा त्यानं आलो आहे. आता भाजी जरा जास्त न्यायला लागते आज, ते आता काढायला. परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे काय काय भाजी आहे ते सगळं. काही नाही, हा जरा डोळा हे झाला आहे, काय रांजणवाडी काय वगैरे सू झालं सगळं, जरा वेगळंच काहीतरी दिसायला. चला भाजी काढतो. शेपूची भाजी आहे बघा. काय आप्पा म्हणायला लागले, काय करायचं. चहापुरती निघली भाजीची. हां ती धुवायची असेल आप्पा का नाही भाजी? होय की, सोपं नाही बाई, सोपं नाही म्हणते. होय सगळं अवघड आहे. भेंड्या आपण मोठे बांधले का काय हो? 20 रुपये द्यायचं कुठं नाही तरी बी जरा कष्टाच्या मानाने जरा जास्तच वाटते ते. एवढी मोठी विसला म्हणलं, आम्हाला एवढी देत नाही कोल्हापुरात, ह्यातली निम्मी करून देते ती. हा लई पैसे पैसे आहेत नाही दे करायचं. सगळ्यांनाच फसवलंय, मेथीनं भेंडीनं. पाणी आपण काल द्या नाही पाहिजे होतं घेऊला, आज काढायचं होतं म्हणलं. तू पण नको का तुला नाही जमायचं. का बरं? नाही म्हटलं म्हणजे ऐक. मग मला कशाला या सांगता इकडं उगाच. आलं नाही म्हटलं, मग आलं नाही म्हणायला आणि मग आम्ही कुठल्या कामाचं आहे. काय करायचं काकी? ही म्हटलं माझ्या मापाच काम होतं, हे काय नुसतं बसा बसा बसा. त्यात काय आता तुटत नाही बाप्पा, पाणी पाजले म्हटलं, पाणी दिले की त्याला काय त्याला. तेवढे काय आप्पा 10 रुपये तर झालं सोडा. नाही त्याच्यात निघत नाही. हाय की काकी, 2 वेळाचा चहा तर निघाय पाहिजे. ते भाजीला जरा जास्तच यायला कीड पण आली काय नसते. हाय की काकी, हां चांगली गेली तर बरं, नाही तर ते जुनं गिरायक. कोथिंबीर तर काढू का काढायला पाहिजे काकी? राहू दे तिकडं. आमचं बनायला येत नाही तुम्हाला आणि मग काय करायचं. पद्धतशीर काढायचं म्हणते आता. यांची कोणत्या पद्धतीने काढायचं काकी तुम्हाला माहीत असेल की नाही. जम बसायला पाहिजे नवा, जम बसत नाही त्यांच्यासारखं आपल्याला. आणि जरा मोठी घ्यावी म्हटलं तर होस्तर म्हटलं तर ते आणि पे अवतर सगळं काढा तुम्ही. कशाला काढतोय अवतर? हे बघा, आता आम्ही शेतातून आलोय भाजीपाला सगळा घेऊन. इथं आता आपण बांधलाय सगळा. हे बघा, ह्या इकडून अशा ह्या पिशव्या ह्या ते ह्या क्रेटमध्ये हे, आणि आम्ही दोघींनी मिळून ह्या नुसत्या गावऱ्या बघा या एवढ्याच तोडले. त्या गावरीचा मी एक शॉर्ट व्हिडिओ घेतलेला. ते खरंच कष्टाचं काम आहे गावरीचं म्हणतोय आपण, म्हणून त्या महाग असतात. आणि गवारीला तोडताना एवढी हाताला खाज सुटते ना, ते आता हाताला सगळे हात स्वच्छ धुतल्यानंतर आता बरं वाटायला. नाही तर उन्हाने एवढं रखरखलं होतं की
गवारीचं नकोच वाटायला लागले पण आपण म्हटलं नंतर करू नका बाई गवारी म्हटलं तोडायला जास्त त्रास होते. तर अशा प्रकारे आमचं हे मार्केटचं आज जुळणी झालेली आहे. तर आपण आता थोड्या वेळाने निघतील. तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. नंतर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.